हॅलो एव्हरीवन, फॉरेक्समध्ये ट्रेडिंग केलेलं आहे किंवा ट्रेडिंग शिकायचं आहे तुम्हाला, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फॉरेक्स ट्रेडिंग बिगिनरपासून कशा पद्धतीने आपण सुरू करू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर रोड मॅप आज मी शेअर करणार आहे. कशा पद्धतीने तुम्हाला सुरुवात करायची असणार आहे, एक प्रॉपर सुरुवात, जेणेकरून तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर नक्कीच बनू शकता. आजपर्यंत तुम्ही जर याच्या आधी ट्रेडिंग केलं असेल तर किंवा तुम्ही पहिल्यांदाच ट्रेडिंगला सुरुवात करत आहात, ज्या लोकांनी आधी ट्रेडिंग केलं असेल त्यांना बऱ्याचदा लॉस फेस करावा लागलेला असणार आहे. याची मुख्य कारण म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला टेलिग्रामवरील कॉल्स फॉलो केले असतील, रॅन्डम कोणताही व्हिडिओ बघितला असेल, यूट्यूबवरती 100 स्ट्रॅटेजी तुम्ही बघितल्या असणार आहेत, पण याच्यापैकी कोणतीही गोष्ट फॉलो केल्याने काहीच तुम्हाला रिझल्ट इथं दिसून आलेला नाही. त्याचं कारण म्हणजे तुमच्याकडे एक प्रॉपर रोड मॅप असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तोच रोड मॅप सांगणार आहे, कशा प्रकारे आपण स्टार्टिंग पासून सुरुवात करायची असणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, काही स्टेप्स असणार आहेत ज्या आपल्याला 1 बाय 1 आजच्या सेशनमध्ये बघायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप, तुम्हाला तुमच्या जर्नी म्हणजे जे ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही एकदम बिगिनर असाल किंवा याच्या आधी थोडं ट्रेडिंग केलेलं असेल, सगळ्यात फर्स्ट स्टेप असणार आहे आपल्याला, ती म्हणजे मार्केटचे बेसिक्स आपल्याला इथं समजून घ्यायचे असणार आहेत. ते म्हणजे फाउंडेशन आपल्याला स्ट्रॉंग करायचं असणार आहे. ओके, तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ज्यामध्ये मार्केटची सुरुवातच होते ते म्हणजे कॅन्डलस्टिक्स. तर कॅन्डलस्टिक्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर एक व अनेक कॅन्डल बनून बनलेला एक पॅटर्न असतो, त्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न सुद्धा असं म्हणतात. काही कॅन्डलस्टिक चार्ट सुद्धा असतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर काही टर्म्स असतात ज्यामध्ये ग्रीन म्हणजेच बाय साइड असेल किंवा ग्रीन कॅन्डल म्हणजे बाय साइडचा सिग्नल असेल, रेड म्हणजेच सेल साइड सिग्नल. ओके, ह्या एकदम कॉमन गोष्टी आहेत. त्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट येते, ती म्हणजे मार्केट कशा प्रकारे मुवमेंट करत आहे. ओके, मार्केटचा मूव कसा होतो, कशा प्रकारे मार्केट सध्या मूव करत आहे. त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट बघा, मार्केटमध्ये मुख्य 2 ट्रेंड आपल्याला बघायला मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड, हे आपल्याला मुख्य ट्रेंड मार्केटमध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर मार्केट साइडवेज मध्ये देखील मुवमेंट करत असतं. तर साइडवेज म्हणजे काय, आता अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड आपल्याला त्याच्या वर्ड मधून समजतच आहे की अप ट्रेंड म्हणजे मार्केट वरती जात आहे आणि डाऊन ट्रेंड म्हणजे मार्केट खालच्या दिशेने येत आहे. तर साइडवेज म्हणजे काय, तर मार्केट एकाच रेंजमध्ये मुवमेंट करत असतं. ओके, अशा पद्धतीने मार्केट एकाच रेंजमध्ये मुवमेंट करत असतं, त्याला साइडवेज मार्केट असं म्हणतात. त्याचबरोबर नेक्स्ट पॉइंट बघा, टाइम फ्रेम माहिती असणं इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच मल्टिपल टाइम फ्रेम बघायला मिळतात. 1 मिनिट असेल, 5 मिनिट असेल, 1 आवर, डेली, अशा मल्टिपल आपल्याला टाइम फ्रेम सुद्धा मार्केटमध्ये बघायला मिळतात. त्या टाइम फ्रेम, कोणत्या टाइम फ्रेमवरती आपल्याला अनालिसिस करायचं आहे, कोणत्या टाइम फ्रेमवरती आपल्याला मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे, त्याचबरोबर एंट्री आपल्याला कोणत्या टाइम फ्रेमवरती करायचं असणार आहे, या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता आपण एक एक्झाम्पल बघूयात. जर मार्केट हायर हाय आणि हायर लो बनवत असेल तर तो मार्केटचा अप ट्रेंड असतो. आता ज्या लोकांनी ऑलरेडी केलेलं आहे ट्रेडिंग, त्या लोकांना ही गोष्ट माहिती असेल. ओके, त्यानंतर बघा इम्पॉर्टंट गोष्ट, जे 90% बिगिनर इथंच चूक करत असतात. ते काय करतात, तर ते डायरेक्टली स्ट्रॅटेजी शिकायला सुरुवात करतात. एखादा रॅन्डम व्हिडिओ बघतात युट्यूबवरती, ज्यामध्ये तुम्हाला थंबनेलवरती डायरेक्टली एक मोठा रिस्क रेशो रिवॉर्ड दाखवलेला असतो, ज्यामध्ये तुम्हाला एक टार्गेट हिट झालेलं दिसत असतं, मोठा प्रॉफिट झालेला ते तर तुम्हाला दिसत असतो आणि तुम्ही डायरेक्टली त्या व्हिडिओवरती शिफ्ट होता. ओके, तर या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा आपलं बेसिक्स क्लिअर असणं इम्पॉर्टंट आहे. जर बेसिक्स क्लिअर नसतील तर काहीच समजत नाही. ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये बेसिक क्लिअर असणं
खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, हा होता आपला फर्स्ट पॉइंट. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट इम्पॉर्टंट. इथं बघा, आता आपल्याला एक स्ट्रॅटेजी निवडायची असणार आहे. ओके, मार्केटमध्ये बऱ्याच स्ट्रॅटेजी आपल्याला बघायला मिळतात, ज्यामध्ये स्मार्ट मनी कन्सेप्ट असेल, ज्याला आपण SMC असं म्हणतो, त्यानंतर प्राइस ऍक्शन, सपोर्ट, रेजिस्टन्स बेस्ड ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग. इंडिकेटर बेस्ड म्हणजेच काय, तर मार्केटमध्ये बरेच इंडिकेटर तुम्हाला बघायला मिळतात जे तुम्हाला इंडिकेट करत असतात. ते त्यांचं प्रेडिक्शन थोडक्यात एक इंडिकेटर करत असतो, त्याच्या आधारे आपण तिथं ट्रेड प्लेस करतो. त्याला इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर बघा, सुरुवातीला आपल्याला एक स्ट्रॅटेजी फाइंड करायची असणार आहे. आता एक एक्झाम्पल आपण घेऊयात. आपण स्मार्ट मनी कन्सेप्ट या स्ट्रॅटेजीला ऍक्सेप्ट केलेला आहे. आपण आता स्मार्ट मनी कन्सेप्ट लर्न करणार आहोत किंवा आता आपण लर्न केलेले आहे. तर एक्झाम्पल आपण स्मार्ट मनीचं बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, जर आपण स्मार्ट मनी लर्न करायला सुरुवात केली तर आपल्याला स्मार्ट मनीमध्ये काही टॉपिक्स शिकायला मिळतात, ज्यामध्ये मार्केट स्ट्रक्चर असेल जे आपलं ट्रेंड ओळखण्यामध्ये आपल्याला मदत करते. त्यानंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, याला BOS असं म्हणतात. ऑर्डर ब्लॉक, लिक्विडिटी, याचबरोबर स्मार्ट मनीमध्ये बरेच आपल्याला कन्सेप्ट बघायला मिळतात, ज्यामध्ये FVG असेल. त्यानंतर ऑर्डर ब्लॉक मध्ये देखील आणखीन 3 प्रकार येतात. FVG मध्ये देखील आणखीन 3 प्रकार येतात. लिक्विडिटी मध्ये देखील आपल्याला आणखीन बरेच त्याचे प्रकार बघायला मिळतात. अशा प्रकारे आपण SMC आता सपोज लर्न केलेली आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट, सगळी लोक सध्या हेच करत आहेत, ते म्हणजे काय, तर प्रत्येक 2 दिवसांनी ती त्यांची स्ट्रॅटेजी बदलत आहेत. आज सकाळी एखादा व्हिडिओ बघितला, त्यानंतर संध्याकाळी लगेचच ते एखाद्या दुसऱ्या स्ट्रॅटेजीवरती शिफ्ट झालेले असतात. जर आपण अशी गोष्ट करत असेल तर आपण इथं कधीच मास्टर होणार नाही. एक प्रॉफिटेबल ट्रेडर आपण कधीच या इंडस्ट्रीमध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कन्सिस्टन्सी स्ट्रॅटेजीमध्ये असते, स्ट्रॅटेजी बदलण्यामध्ये नसते. त्यामुळे एकाच स्ट्रॅटेजी बरोबर, एकाच सेटअप बरोबर आपल्याला कन्सिस्टंट असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. एक सेटअप कोणताही तुम्ही लर्न करा, तो सेटअप तुम्ही फॉलो करा, बॅक टेस्ट करा, रिझल्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसून येईल. ओके, सेकंड पॉइंट मध्ये आपण बघितलेलं आहे काय, तर आपण एक स्ट्रॅटेजी आता निवडलेली आहे. ओके, आता आपल्याला येतो थर्ड पॉइंट. इथं काय करायचं असणार आपल्याला, स्टेप 3 मध्ये आपल्याला डेमो अकाउंटवरती प्रॅक्टिस करायची असणार आहे. ज्या गोष्टी आपण लर्न केलेल्या आहेत त्या आता आपल्याला अप्लाय करायच्या असणार आहेत. इथं काय करायचं असणार आपल्याला, सगळ्यात जास्त जो फोकस करायचा असणार आहे तो आपलं स्किल इथं बिल्ड करण्यावरती करायचं असणार आहे. ओके, हे कधी आपल्याला करायचं आहे, रिअल मनी इन्व्हेस्ट करण्याच्या आधी आपल्याला ब्रोकर एक डेमो अकाउंट प्रोव्हाइड करतो, ज्यामध्ये एक डेमो फंड असतो, जो ॲज इट इज रिअल सारखी सगळी प्रोसेस असते, त्याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिस करायची असणार आहे. ओके, तर आता डेमो अकाउंटवर प्रॅक्टिस केलेली सुरुवात केलेली आहे आपण, ज्यामध्ये आपण MT5, MT4 यापैकी कोणताही प्लॅटफॉर्म यूज करू शकता. त्यानंतर अनालिसिससाठी तुम्ही ट्रेडिंग व्यू वरती मार्केटचं अनालिसिस करू शकता. ओके, तर आता गोष्टी काय करायच्या आहेत आपल्याला समजलेलं आहे. आता गोष्टी कशा प्रकारे करायच्या असणार आहेत ते लक्षात घ्या. डेली आपल्याला इथं रोज 1 ते 2च ट्रेड घ्यायचे असणार आहेत स्टार्टिंग फेजमध्ये. ओके, सुरुवातीला तुम्ही 1 किंवा 2 ट्रेड प्लेस करत जा. त्यानंतर ज्या पॉइंटला तुम्ही एंट्री केलेली आहे तो एंट्री पॉइंट आपल्याला नोट करायचा असणार आहे. त्यानंतर रिझल्टचं आपल्याला अनालिसिस करायचं असणार आहे. जो आपण ट्रेड घेतलेला आहे त्या ट्रेडचं घेण्यामागचे रिझन आपल्याला नोट करायचे असणार आहे. त्यानंतर त्या ट्रेडमध्ये आलेला आपला रिझल्ट असेल, जो पॉझिटिव्ह असेल किंवा नेगेटिव्ह असेल. जर तुम्ही त्या ट्रेडमध्ये विन केलेला आहे किंवा तुम्ही त्या ट्रेडमध्ये लूज केलेला आहे, तर लूज कशामुळे झालेला आहे याचं आपल्याला अनालिसिस करायचं असणार आहे, जेणेकरून मिस्टेक्स आपण ज्या वेळेला फाइंड करतो त्याच्यावरती काम करतो, त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते. ओके, तर आता ही गोष्ट आपल्याला किती दिवस फॉलो करायची असणार आहे, म्हणजेच ड्युरेशन किती असणार आहे. कमीत कमी तुम्ही 3 ते 4 आठवडे डेमोवरती आपल्याला इथं
प्रॅक्टिस करायची असणार आहे. ओके, त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, इथं आपल्याला प्रॉफिटकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट करायचं आहे असं आपल्याला आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं नाही. आपल्याला इथं फक्त आणि फक्त कन्सिस्टन्सी बिल्ड करणं इम्पॉर्टंट आहे. प्रॉफिट इम्पॉर्टंट नाही, लक्षात घ्या. आपल्याला इथं फक्त आणि फक्त कन्सिस्टन्सी प्लस डिसिप्लिन ट्रेडिंग करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी तुम्ही कन्सिस्टन्सी प्लस डिसिप्लिन या गोष्टी फॉलो करता त्यावेळेला एक चांगला रिझल्ट तुम्हाला आलेला बघायला मिळतो. ओके, स्टेप 3 मध्ये आपण डेमोवरती प्रॅक्टिस केलेली आहे. त्यानंतर स्टेप 4 सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंटलाच गेम चेंजर का म्हणतात हे आता तुम्हाला समजेल. तर बघा, ट्रेडिंगमध्ये सर्वायवल म्हणजेच रिस्क मॅनेजमेंट आहे. ओके, सर्वायवल इज इक्वल टू रिस्क मॅनेजमेंट. तर हे का, तर आता तुम्हाला समजेल. इथं बघा, काही रूल्स असणार आहेत जे आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो करायचे असणार आहेत. ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका ट्रेडमध्ये 1 ते 2% रिस्क घ्यायची असणार आहे. तुमच्या कॅपिटलच्या नुसार प्रत्येक ट्रेडमध्ये 1 ते 2% आपल्याला इथं रिस्क घ्यायची असणार आहे. सुरुवातीला स्टॉप लॉस असणं कंपल्सरी आहे. प्रत्येक ट्रेडमध्ये स्टॉप लॉस सेट करणं इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर येतो रिस्क रिवॉर्ड, ज्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मिनिमम 1:2 रिस्क रेशो असणं गरजेचं आहे. आता 1:2 म्हणजे काय, तर एक्झाम्पल बघा, जर तुम्ही 100 रुपये एका ट्रेडमध्ये रिस्क घेत असाल तर त्याच ट्रेडमध्ये आपल्याला टार्गेट आपलं प्रॉफिट 200 रुपये एक्सपेक्ट करणं गरजेचं आहे. ओके, यालाच 1:2 रिस्क रेशो असं म्हणतात. त्याचबरोबर 1:1 म्हणजे काय, ज्या ट्रेडमध्ये तुम्ही 100 रुपये लॉस एक्सेप्ट करायला तयार आहात त्याचबरोबर 100 रुपये प्रॉफिट एक्सेप्ट करायला तयार आहात. अशा प्रकारे आपल्याला 1:2 रिस्क रेशो स्टार्टिंगला फॉलो करायचं असणार आहे. आता रियालिटी पॉइंट बघा, ज्यामध्ये स्ट्रॅटेजी कोणतीही असो, मार्केटमध्ये कोणतीही स्ट्रॅटेजी असो, ती 50% वर्क करत असते आणि त्यानंतर मेन रिस्क मॅनेजमेंट आपल्याला इथं 50% वर्क करताना बघायला मिळतं. त्यामुळे आता तुम्हाला समजलं असेल की रिस्क मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट आहे. 50% चान्सेस तुमचे पूर्णपणे रिस्क मॅनेजमेंट या फॅक्टरमध्ये येतात. ओके, आता बघा, विदाउट रिस्क मॅनेजमेंट ट्रेडिंग म्हणजे थोडक्यात गॅम्बलिंग आहे. जर तुम्ही विदाउट रिस्क प्रॉपर डेली किती ट्रेड प्लेस करायचे आहेत, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करत नाही आपण, या जर गोष्टी आपण करून जर ट्रेडिंग करत असेल तर त्याला ट्रेडिंग म्हणत नाहीत, त्याला गॅम्बलिंग असं म्हणतात. त्यामुळे हे सगळे पॉइंट फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, स्टेप 4 मध्ये आपण बघितलेलं आहे की रिस्क मॅनेजमेंट. आता स्टेप 5 ज्यामध्ये आपण रिअल ट्रेडिंग करणार आहोत. ओके, याला रियालिटी फेज असं आपण म्हणतो, ज्यामध्ये आपण आता रिअल अमाऊंटने ट्रेड करणार आहोत. आता बघा, सुरुवातीला ज्यावेळी आपण डेमोवरती कन्सिस्टन्सी मिळवलेली असेल, ही स्टेप कधी करायची असणार आहे आपल्याला, ज्यावेळी आपण डेमो अकाउंटवरती कन्सिस्टन्सी एक चांगला प्रॉफिट बनवलेला आहे, ज्याबरोबर आपण रिस्क मॅनेजमेंट सुद्धा फॉलो केली होती. या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यानंतर आपल्याला रिअल ट्रेडिंग वरती लाईव्ह ट्रेडिंग आपल्याला इथं स्टार्ट करायचं असणार आहे. आता सुरुवातीला स्मॉल कॅपिटल आपल्याला यूज करायचं आहे, ज्यामध्ये बघा आता इथं 1000 ते 5000 असं मेन्शन केलेलं आहे. पण याच्यापेक्षा जर प्रॉपर रिस्क मॅनेज करायची असेल तर तुम्ही सुरुवातीला कमीत कमी 5 ते 10,000 रुपये कॅपिटलने इथं ट्रेडिंग सुरू करा, ज्यामध्ये तुम्हाला ओव्हर ट्रेडिंग अजिबात करायचं नाही. ओव्हर ट्रेडिंग म्हणजेच एकाच दिवसामध्ये मल्टिपल ट्रेड प्लेस करायचे असं करायचं नाही. आपल्याला डिसिप्लिनने डेली प्रॉपर आपल्या प्लॅननुसार, आपल्या रूलनुसार 1 ते 2 ट्रेड आपल्याला इथं प्लेस करायचं असणार आहेत. त्याचबरोबर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डेली ट्रेड करणं इम्पॉर्टंट नाही. ओके, रोज ट्रेड झालाच पाहिजे असं नाही आहे, हे गरजेचं नाही. त्यामुळे ज्यावेळी आपला सेटअप मार्केटमध्ये बनणार आहे त्याच वेळी आपल्याला तिथं ट्रेड प्लेस करायचं असणार आहे. त्यानंतर येतो बिगेस्ट चॅलेंज, जे बऱ्याच लोकांचं फॉलो होत नाही. बरेच लोक ते फॉलो करू शकत नाहीत. त्यामुळे ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडरचा रिस्क रेशो जो आहे तो सगळ्यात जास्त आपल्याला कमी बघायला मिळतो. ओके,
याचं रिझन म्हणजे काय, तर इमोशन्स. आता इमोशन्स कशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात किंवा कशा प्रकारे आपल्याला त्याच्यावरती काम करायचं असणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा फिअर म्हणजेच लॉस होण्याची भीती जी आपल्याला असते ती कंट्रोल करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर लॉस बरोबरच जास्तीत जास्त प्रॉफिट एक्सपेक्ट करणं तितकंच धोकादायक आपल्याला आहे, ज्याला ग्रीड असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, एकाच ट्रेडमध्ये मोठा प्रॉफिट एक्सपेक्ट करणं, छोट्या कॅपिटलवरती मोठा प्रॉफिट एक्सपेक्ट करणं, या गोष्टी आपल्याला इथं करायच्या नाहीत. प्रॉपर आपल्याला टेक्निकली सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन कॅल्क्युलेटेड प्रॉफिट देखील आपल्याला त्या ट्रेडमध्ये एक्सपेक्ट करायचं असणार आहे. ओके, तर या गोष्टी आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. आता बघा, ट्रेड घेताना आपल्याला प्लॅन फॉलो करणं गरजेचं आहे. इथं आपल्याला इमोशन फॉलो करायचे नाहीत, आपल्याला आपला प्लॅन फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर येते पुढची स्टेप नंबर 6, जिथं आपली सायकोलॉजी आणि कन्सिस्टन्सी इम्प्रूव्ह करायची असणार आहे, जी आपली फायनल लेवल आहे. आता बघा, ट्रेडिंगमध्ये लॉंग टर्म जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल, एक प्रॉफिटेबल ट्रेडर, तुम्हाला फुल टाइम ट्रेडर जर बनायचं असेल, तर त्या कंडिशनमध्ये तुमचा माइंडसेट स्टेबल असणं, स्ट्रॉंग असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे माइंडसेटवरती काम करणं खूप गरजेचं आहे. लक्षात घेण्याचे काही पॉइंट आहेत, ते म्हणजे काय, तर लॉस होणं मार्केटमध्ये नॉर्मल आहे. तो लॉस एक्सेप्ट करायला शिका. झालेला लॉस आहे तो एक्सेप्ट करून लॉस का झालेला आहे याचं रिझन फाइंड करण्याकडे लक्ष देणे इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर प्रत्येक ट्रेडमध्ये आपण विन झालो पाहिजे असं नाही, प्रत्येक ट्रेड आपला प्लसमध्ये क्लोज झाला पाहिजे असं नाही. त्यामुळे आपल्याला जे काही सिच्युएशन असेल ती एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बरेच ट्रेडर बघितले असाल ज्यांना मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी 4 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष असे बरेच वर्ष त्यांना लागलेले आहेत. कधी, ते कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल होण्यासाठी. आता जर त्यांनी मधीच सोडलं असतं, त्यांना लॉस होत आहे, त्यांचं कॅपिटल वाईपआउट होत आहे, बऱ्याच गोष्टी होत आहेत, तर त्यांना आजचा रिझल्ट मिळाला नसता. त्यांना आज रिझल्ट का मिळालेला आहे, जो तुमचा कोणताही ट्रेडर असेल ज्याला तुम्ही आयडॉल मानतात, तुमचा ज्या ट्रेडरला तुम्ही डेली फॉलो करता, त्याची लाईफस्टाईल बघत असाल, बऱ्याच गोष्टी त्याच्या तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करत असाल, तो ट्रेडर आज त्या स्टेजवरती का आहे, त्याचं रिझन म्हणजे काय, तर त्यांनी या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत, प्रॉपर फॉलो केलेल्या आहेत. ओके, त्यामुळे आपल्याला देखील या गोष्टींचं प्रॉपर फॉलोअप घेणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याला रुटीन फॉलो करायचं असणार आहे, ज्यामध्ये बघा डेली चार्ट अनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याचबरोबर आपल्या मिस्टेक्स, वारंवार बघा सांगतोय तीच गोष्ट, मिस्टेक नोट करणं म्हणजेच ट्रेडिंग जर्नल फॉलो करणं गरजेचं आहे. यातून आपल्याला इम्प्रूव्ह करत राहायचं आहे. ज्यावेळी तुम्ही या गोष्टी सगळ्या फॉलो कराल त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली बघायला मिळणार आहे. ओके, त्यामुळे ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन असेल तर प्रॉफिट तुम्हाला 100% बघायला मिळणार. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील. आजचा सेशन पूर्ण बेसिक होता. प्रॉपर रोड मॅप कशा प्रकारे मार्केटमध्ये जर बिगिनर असाल तर काही काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ज्या फॉलो करणं गरजेचं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस केलेल्या आहेत. जर तुम्हाला बिगिनर पासून ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण फॉरेक्स ट्रेडिंग लर्न करायचं असेल तर या व्हिडिओवरती खाली कमेंट करा, एक लाईक करा व शेअर करा. त्यानंतर पुढचे अपडेट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळवतो. ओके, थँक्यू. हॅव अ प्रॉफिटेबल जर्नी.